नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी आलेली आहे. हे काम जर केले नाही तर तुम्हाला कर्ज प्रकरण करता येणार नाही, पीक विमा मिळणार नाही. हे सर्व या ठिकाणी हे काम केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. तर हे काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओवर बनून राहा. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आपली फक्त एकच साईट ती म्हणजे मराठी साईट. या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी एक जाहीर आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे. सर्व शेतकरी खातेदारांना सूचित करण्यात येते की 1 डिसेंबरपासून रब्बी हंगाम मोबाईल ई पीक पाहणी सुरू झालेली आहे. तर त्याची अंतिम शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2025 पर्यंतच या ठिकाणचा कालावधी त्या ठिकाणी आहे. म्हणजे अजून आता 15 ते 20 दिवस अजून शिल्लक आहे. तर त्या ठिकाणी हे तुम्हाला त्या ठिकाणी रब्बी हंगाम ही पीक पाहणी करायची आहे. जर ही पीक पाहणी नोंदणी नाही केल्यास त्याचे काय तोटे होणार आहे, तर पहा. 1 नंबर, चालू म्हणजे 2024-25 वर्षाचं तुम्हाला त्या ठिकाणी 7-12 निघणार नाही आहे. 2 नंबर, कर्ज प्रकरण तुम्हाला करता येणार नाही. 3 नंबर, पीक विमा तुम्हाला मिळणार पण नाही. आणि 4 नंबर, 7-12 क्षेत्र त्या ठिकाणी तुम्हाला पडीक असलेल्या या ठिकाणी दिसणार आहे. तुम्ही कोणताही पीक असलं त्या ठिकाणी तुम्हाला पडीकच दिसेल. 5 नंबर, 7-12 निगडीत योजनांचा लाभ घेता येणार नाही. आणि 6 नंबर म्हणजे खरेदी विक्रीसाठी तुम्हाला या ठिकाणी मोठी अडचण येणार आहे. 7 नंबर म्हणजे मोठी अडचण म्हणजे अनुदानासाठी या ठिकाणी अडचण येणार. 8 नंबर, भविष्यात नुकसान झाल्यास पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत. तरी सर्व खातेदार शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलवर ई पीक पाहणी 303 ॲप घेऊन आजच आपल्या पिकाची नोंदणी करावी. कारण ही एकदम महत्त्वाची आणि अजून आहे ना, आपल्याकडे 10-12 दिवस आहे. त्यामुळे आता आणि नंतर शेवटच्या 4-5 दिवसात ही लोडवर येत असते साईट. त्यामुळे शेतकरी बांधवांनी हे जे महत्त्वाचे काम आहे, जे आपल्याला पैसा सरकारकडून मिळणार आहे, ते करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. 1 दिवस टाईम काढून, 1 दिवस नाही 1 तास टाईम काढून तुम्ही हे केल्यास तुम्हालाच हे फायदे होणार आहे. तोटे तुम्हाला हे जे मी 8 तोटे सांगितले ना, ते नसले घ्यायचे. तर हे तुम्ही केल्यास तुम्हाला फायदे याचे भरपूर आहेत. तर ते लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी करून घ्यावे. धन्यवाद.